संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण। थोड्याच वेळात सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला कोर्टात हजर करणार। केज कोर्टाबाहेरचा बंदोबस्त वाढवला। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा। देशमुख यांच्या कुटुंबियांसह मनोज जरांगे सुद्धा मोर्चात सहभागी। अटकेतील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा, मनोज जरांगे यांची मागणी। सरकारमधील मंत्रीच आरोपींना खतपाणी घालत असल्याचाही आरोप। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण तापलं। आरोपींचे मंत्र्यांशी संबंध आहेत का याची चौकशी करा, तर आरोपींचं पुणे कनेक्शन काय याचाही शोध घ्या, विरोधकांची मागणी। नाराज राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल। संजय राऊत, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकरही उपस्थित। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, येत्या 10 दिवसात भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली अमित शहांची भेट। 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या महाअधिवेशनाचं दिलं निमंत्रण। मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेतील घोटाळा प्रकरणी ईडीकडून 2 संशयित ताब्यात। 8 जणांना आतापर्यंत पोलिसांनी केली अटक। कोल्हापुरात रोटीसाठी हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण। 11 जणांकडून मारहाण करत हॉटेलचीही तोडफोड। शाहूपुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। उमरेड कराडला अभयारण्यातील वाघिणीला 5 बछड्यांसह घेरणं महागात पडलं। जिप्सी चालक आणि गाईडवर निलंबनाची कारवाई। आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर चिदंबरम यांचं पहाटे मुंबईत निधन। जसलोक रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास।